सर्व समाजापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्याचे अविरत कार्य केले. 1949 साली अहमदनगर म्हणजेच आजच्या अहिल्यानगर येथील लोकल बोर्डाच्या वतीने कर्मवीर अण्णांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्या सभेत कर्मवीरांनी नगर जिल्ह्यात संस्थेच्या कार्याच्या शुभारंभाची घोषणा केली. आशिया खंडातील ऐतिहासिक अशा पहिल्या सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून 1951 मध्ये नगर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेचे दुसरे माध्यमिक विद्यालय प्रवरानगर येथे महात्मा गांधी विद्यालय या नावाने सुरू केले. त्यांच्या या कार्यास सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, तत्कालीन केंद्रीय मंत्री अण्णाभाऊ शिंदे, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि राहुरीचे माजी आमदार कॉम्रेड पी.बी. कडू पाटील, शिर्डी मतदारसंघाचे पहिले आमदार चंद्रभान घोगरे तसेच ज्येष्ठ समाजसेवक शंकरराव धुमाळ या सर्व मान्यवरांची बहुमोल साथ मिळाली. साहेबांच्या आगमनाचा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करणार आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं स्वागत या ठिकाणी करूयात. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब, सन्माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब, सन्माननीय ॲडव्होकेट संदीपजी वरपे साहेब या मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. जोरदार नामांकितामध्ये आपल्या या शाखेचा नंबर राहत गेला. नव्हे तर महात्मा गांधी विद्यालय उत्तर विभागामध्येच नव्हे तर जवळजवळ संस्थेमध्ये एक अग्रगण्य शाखा म्हणून तिचं नाव वाढत गेलं. पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब सभागृह म्हणून आम्ही या ठिकाणी उभं करत आहोत. आणि ही वास्तू या परिसराच्या दृष्टीनं, या विद्यालयाच्या दृष्टीनं निश्चितच अशी वास्तू असेल की भविष्य काळातल्या अनेक पिढ्यांना, अनेक मुलांना या माध्यमातून आपल्या कार्याचा गौरव, आपल्यापासूनची मिळणारी स्फूर्ती ही भविष्यामध्ये त्यांचं कुटुंब घडवण्याच्या दृष्टीनं, त्यांना दिशा देण्याच्या दृष्टीनं अशी ही वास्तू राहील, अशाच प्रकारची माझी धारणा आहे. आम्ही आमच्या प्राचार्यांनी आणि सर्व शिक्षक बंधूंनी तशा प्रकारचं मेहनत घेत उत्तम असा निधी उभा केला. या कार्यक्रमाच्या दृष्टीनं माजी विद्यार्थ्यांनी जवळजवळ 17 लाखाचा निधी या ठिकाणी उभा केला. श्रीयुत मेथवडे सर, त्यांची बॅच, त्यांच्या बॅचनं या ठिकाणी सायकल स्टँड स्वतःच्या त्या बॅचनं उभा करून दिला. या ठिकाणी होतोय जोरदार टाळ्यांचा गजर. सन्माननीय दिलीपजी वळसे पाटील साहेबांचा सन्मान होतोय. सन्माननीय बाळासाहेबजी थोरात साहेबांच्या ठिकाणी होतोय. या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. तुम्हाला आणि मला प्रत्येकाला अभिमान वाटली पाहिजे अशी एक गोष्ट इथे होते की ज्या वेळेला स्वर्गीय अप्पासाहेब पवार प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, त्यावेळेला म्हणजे साहेबांचे मोठे बंधू, त्यावेळेला पवार साहेब या भागामध्ये राहायला होते आणि या शाळेमध्ये शिक्षण घेत होते. त्यामुळे ही नगरची माती किती सुपीक आहे. आपण साहेबांना गेल्या 50-60 वर्षाच्या काळामध्ये राजकीय नेते म्हणून पाहिलं, पण त्याच्यामध्ये मग ते मुख्यमंत्री असतील, संरक्षण मंत्री असतील, शेती मंत्री असतील, अनेक संस्थांचा त्यांनी कारभार पाहिला आणि आजही पाहतायत. आणि एखाद्या संस्थेमध्ये लक्ष घातलं की मग त्या संस्थेला मागं ठेवायचं नाही, ही त्यांची सातत्याने भूमिका राहते. आज ज्या विद्यालयाच्या परिसरात आपण आहोत
किंवा ज्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेलो आपण आहोत, त्या कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा आणि रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांनी सगळं स्वतःचं वर्चस्व लावून, सर्व शक्ती लावून ही संस्था उभी केली. आणि आज या संस्थेमध्ये म्हणजे अण्णांच्या नंतर देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतरावजी चव्हाण साहेब हे या संस्थेचे अध्यक्ष झाले. चव्हाण साहेबांच्या नंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते माननीय वसंतराव दादा पाटील या संस्थेचे अध्यक्ष झाले. आणि 1989 सालापासून आजपर्यंत सलग 37 वर्ष आदरणीय शरद पवार साहेब या संस्थेचं नेतृत्व करतायत आणि आजही लक्ष घालतायत. याच्यासाठी आपण जोरदार टाळ्यांच्या कडकडामध्ये आदरणीय पवार साहेबांचं या ठिकाणी आभार कोण एक कार्यक्रम कायम लक्षात राहणारा कार्यक्रम आहे आणि माझ्यासाठी अभिमानाचा आहे. आयुष्याचं 1 वर्ष याच्यामध्ये माझं जे गेलं ते महात्मा गांधी विद्यालय नगर या शाखेमध्ये गेलं. मला असंच आहे की तो सगळ्यांनी 1 वर्षाचा कालखंड या अनेक गोष्टी मला शिकून गेल्या. मला असंच आहे की या ठिकाणी काही प्रश्नावर संघर्ष करायचा, आंदोलन करायचा हा विचार आम्ही लोकांनी केला. हा फौसिगिरांच्या करून भारताकडे यावा यासाठी नानासाहेब गोरे, मधु विनय, मधु दंडवते अशा अनेक लोकांनी संघर्ष केला. त्याला अटकही झाली. काही वेळेला त्या ठिकाणी गोळीबार झाला. मला असंच आहे की या दिवशी पोर्तुगीज सरकारने महाराष्ट्राच्या सीमेवर या महाराष्ट्राच्या सत्याग्रहांच्यावर गोळीबार केला. त्याच्यामध्ये हिरवे गुरुजी नावाच्या एका शिक्षकांचा मृत्यू देखील पाहिजे. ही बातमी आली. सगळ्या राज्यामध्ये संघर्ष सुरू झाला. मी महात्मा गांधी विद्यालयामध्ये शिकत असताना आमच्या शाळेच्या मुलांच्या आपण शाळा बंद निषेध करायचा आणि आम्ही शाळा बंद ठेवली आणि शाळेचं बाहेर पडलो आणि मिरवणूक काढली. कुठं जायचं काय माहीत नव्हतं. सगळं साखर कारखाना हेच महत्वाचं केंद्र होतं. आम्ही मिरवणूक केली साखर कारखाना त्या ठिकाणी गेलो आणि त्या कारखान्यामध्ये पद्मश्री विखे पाटील हे त्यावेळेला हजर होते. आणि त्यांना सांगितलं की गोव्याला पोर्तुगीजांनी आपल्या लोकांच्या गोळीबार केला आणि त्याचा निषेध होईल. आज आम्ही कर्नाटकात बंद ठेवा
असा निर्णय घेतलाय तुम्ही कारखाना बंद. विखे पाटलांनी आम्हाला विचारलं कारखाना बंद ठेवला तर गोवा मिळणार नाही का? आणि गोवा मिळत असेल तुम्ही कारखाना कायमचा बंद करायला तयार आहे. आम्हाला काही त्याचं उत्तर देता आलं नाही. माझ्या लक्षात आहे माझ्या सार्वजनिक जीवनात पहिला मोर्चा मी प्रवरानगरला काढला आणि तो गोवा मुक्तीला काढला. आणि त्यावेळेला महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेचा मी विद्यार्थी होतो. आनंद आहे की त्या शाळेमध्ये आज आपण अमृत महोत्सवाच्या दिवशी एकत्रित झालो. वागलं फासतात ज्ञानाचे दरवाजे हे उपेक्षितांच्या मुलाबाळांच्यासाठी उघडे केले. अनेक ठिकाणी शाखा काढल्या. लाखो विद्यार्थ्यांना शिकायची सुविधा दिली. हजारो शिक्षक पुढे आले आणि शैक्षणिक क्षेत्रात एक क्रांतिकारक निर्णय कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या काळात केला होता. आणि आनंद एक आहे की सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था याची स्थापना झाली असेल पण रयत शिक्षण संस्था याची वाढ ती अहमदनगरमध्ये झाली. आणि ती अहमदनगरमध्ये व्हायला पद्मश्री विखे पाटील, धनंजय गाडगे, शंकरराव धुमाळ, कमलेश कडू असे अनेकांची नावं घेतली. या सगळ्यांनी कर्मवीरांचा विचार हा स्वीकारला आणि पहिल्या शाखा ही कर्जतला उभी केली. दादा पाटील आणि त्यांचे सहकारी त्याच्यामध्ये होते आणि त्यामधून या नगर जिल्ह्यात त्या रयतेचं पोचलं आणि आज हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिकतात. याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे.